अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ आणि 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो। या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जाते। या दिवशी पंचांग पाहण्याची गरज नसते। शिवाय या दिवशी भगवान विष्णूचा 6वा अवतार मानले जाणारे भगवान परशुराम यांचाही जन्म झाला आहे। शिवाय या दिवशी केलेल्या दानाचे फळ अक्षय मिळते अशी श्रद्धा आहे। प्रामुख्याने पाण्याचे माठ किंवा तुम्ही अन्नदानही करू शकता। उन्हाळ्याची सुरुवात असल्याने तहानलेल्यांना पाणी देणे हे सर्वात मोठे पुण्य मानले जाते। म्हणून अन्नदान किंवा पाण्याचे दान या दिवशी आवर्जून करावे। या दिवशी सोनेही खरेदी केले जाते, त्यामुळे घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो आणि समृद्धी येते। या दिवशी देवाला नैवेद्यासाठी आमरस पुरीचा नैवेद्य दाखवला जातो किंवा पुरणपोळीचाही नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे। म्हणूनच आज मी घेऊन आले आहे अक्षय तृतीया निमित्त अगदी सात्विक अशी आपण थाळी बनवणार आहोत। तर लगेचच आपण रेसिपीला आता सुरुवात करूया। तर अक्षय तृतीया निमित्त आपण थाळी बनवत आहोत। त्यासाठी प्रथम आपण आमरस बनवून घेणार आहोत। इथे 4 आंब्याचा गर मी अशा प्रकारे काढून घेतला आहे। आता लगेचच तो आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया। त्यानंतर अर्धी वाटी आपण इथे साखर वापरत आहोत। आंब्याच्या गोडीनुसार इथे साखरेचा वापर करायचा आहे। आता आवश्यकतेनुसार आईस क्यूब घालून मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून मिक्सर चालू बंद करत अगदी व्यवस्थितपणे हा रस तयार करून घेऊया। पाहू शकता परफेक्ट असा आमरस इथे मी तयार करून घेतला आहे। अशा प्रकारे आईस क्यूब आपण जेव्हा आमरस करताना दिल्यामुळे जो आमरस आहे त्याचा रंग टिकून राहतो, अजिबात काळपट पडत नाही। ही सर्वात महत्त्वाची टीप आहे। आता लगेचच आपण आमरस एका भांड्यात काढून घेऊया आणि लगेचच फ्रीजमध्ये थंड करण्यास ठेवूया। तोवर आपण इथे पुरीसाठी तयारी करणार आहोत। आता पुरीसाठी पीठ मळून घेण्यासाठी इथे बाऊल घेतला आहे। त्यामध्ये 1 वाटी रोजच्या वापरातील गव्हाचे पीठ घालूया। त्याचबरोबर इथे मी अर्धी वाटी बारीक रवा घालत आहे। त्यामुळे ही जी पुरी आहे ती खूप काळ अगदी फुगलेलीच राहते आणि अगदी परफेक्ट अशी पुरी जी बाहेर मार्केटमध्ये मिळते तशी तयार होते। शिवाय त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि आता 1 चमचाभर आपण ह्या पुऱ्या खुसखुशीत व्हाव्या यासाठी 1 चमचाभर त्यामध्ये तेल घालत आहोत आणि पुरीला रंग सुरेख यावा यासाठी चिमूटभर साखरेचाही वापर करत आहोत। आता लगेचच आपण आवश्यकतेनुसार सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर अगदी थोडे थोडे पाणी घालून घट्टसर असा गोळा तयार करून घेऊया। इथे रवा आपण वापरला आहे त्यामुळे अगदी व्यवस्थितपणे ही पीठ घट्टसर नंतर होते। आता अशा प्रकारे पाहू शकता अगदी परफेक्ट असा मी गोळा पुरीसाठी तयार करून घेतला आहे। आता भांड्यावर झाकण ठेवून हा गोळा आपण साधारणतः 10 ते 15 मिनिटे रेस्ट करून घेऊया। नंतर आपण ह्याच्या पुऱ्या तयार करून घेणार आहोत। आता हे आपण बाजूला ठेवूया। तोवर आपण भात बनवण्यासाठी तयारी करून घेऊया। आता मसाला भात बनवण्यासाठी इथे मी साधारणतः 15 मिनिटे व्यवस्थितपणे तांदूळ त्यातील पाणी नितळून भिजवून घेतले आहेत। लगेचच भात बनवायला घेऊया। त्यासाठी इथे मी कुकरमध्ये हा भात बनवत आहे। कुकर व्यवस्थितपणे गरम करून घेतला आहे। त्यात 2 चमचे तेल घालूया। तेल किंवा तूप तुम्ही काही इथे वापरू शकता। त्याचबरोबर अर्धा चमचा इथे तूप वापरत आहे। तुम्ही फक्त तेलामध्येही हा भात बनवू शकता। आता दोन्ही जिन्नस व्यवस्थितपणे गरम करून घेतल्यावर लगेचच चमचाभर जिरे घालूया। त्याचबरोबर इथे मी 2 हिरव्या वेलच्या 2 ते 3 इथे लवंगा घेतल्या आहेत आणि 2-3 मिऱ्या घेतल्या आहेत आणि त्याचबरोबर आपण 1 मोठे तमालपत्र घेतले आहे। हे खडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर आपण अशा प्रकारे व्यवस्थितपणे 1 मिनिटभर चमच्याने हे खडे मसाले तेलामध्ये व्यवस्थितपणे परतून घेऊया। त्यानंतर आपण चिमूटभर हिंगाचाही वापर करत आहोत। हिंगही आपण व्यवस्थितपणे या फोडणीमध्ये परतून घेऊया। त्यानंतर आता आपण ह्या भाताला व्यवस्थितपणे चव यावी यासाठी हिरवे वाटण तयार करून घेतले आहे। हिरवे वाटण साधारणतः 1 मोठा चमचा इथे मी वापरत आहे। हिरव्या वाटणाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर इथे मी साधारणतः 1 मोठा चमचा कांदा, टोमॅटो, आलं, लसूण याची पेस्ट घालत आहे। हे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे दोन्ही जिन्नस त्याचा कच्चेपणा जाईस्तोवर आपण फोडणी तयार करून घेतली आहे। त्यामध्ये साधारणतः 2 ते 3 मिनिटे गॅस मिडियम
मीडियम ठेवून सतत ढवळून एकजीव करून घेऊया. कांदा टोमॅटो याचा कच्चेपणा पूर्णपणे गेला पाहिजे इतपत आपण हे मिश्रण व्यवस्थितपणे एकजीव करून घेणार आहोत. आता दोन्ही जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव झाले आहेत. लगेचच आपण त्यामध्ये पावडर मसाले घालूया. त्यामध्ये साधारणतः पाव चमचा आपण इथे हळद घेतली आहे, 1 चमचाभर धणेपूड, 1 छोटा चमचा आपण इथे लाल तिखट, त्याचबरोबर छोटा चमचा आपण गरम मसाला घेतला आहे. हे जे पावडर मसाले आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. गरम मसाल्याच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. आता पुन्हा आपण हे सर्व जिन्नस जे आपण वाटण परतून घेतले आहे त्यामध्ये व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. अशा प्रकारे आपण वाटणामध्ये जे पावडर मसाले घातले आहेत ते परतून घेतल्यामुळे त्याचा कच्चेपणाही निघून जातो आणि अगदी व्यवस्थितपणे परतले जातात. त्यानंतर आपण भाज्या घालूया. त्यामध्ये इथे गाजर, वाटाणे, फरसबी आणि फ्लॉवर घेतला आहे. ह्या भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. साधारणतः वाटीभर इथे मी भाज्या घेतल्या आहेत. आता अशा प्रकारे भाज्या वाटणात व्यवस्थित कोट होईस्तोवर परतून घेतल्यावर लगेचच भिजवून निथळून घेतलेले तांदूळ त्यामध्ये घालूया. त्यानंतर हलक्या हाताने अशा प्रकारे आपण तांदूळ या भाज्यांमध्ये आणि मसाल्यांमध्ये व्यवस्थितपणे कोट होईस्तोवर अगदी हलक्या हाताने एकजीव करून घेऊया. तांदूळ अजिबात तुटला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आणि हलक्या हाताने व्यवस्थितपणे भाज्यांमध्ये आणि मसाल्यांमध्ये एकजीव करून घ्यायची आहे. अशा प्रकारे तांदूळ व्यवस्थित कोट होईस्तोवर एकजीव करून घेतल्यावर लगेचच आपण चवीनुसार त्यामध्ये मीठ घालूया. त्याचबरोबर इथे मी चव बॅलन्स करण्यासाठी थोडेसे इथे चिमूटभर साखरेचा वापर करत आहे. साखर जर वापरायची असेल तर वापरा, नाही केली तरी चालेल. आता लगेचच आपण सर्व जिन्नस एकजीव करून घेतल्यावर आता आपण 1.25 वाटी इथे गरम पाणी करून घेतले आहे. ते सर्वच्या सर्व आपण ह्या भाताच्या मिश्रणात घालूया आणि व्यवस्थितपणे हलक्या हाताने पुन्हा भात एकजीव करून घेऊया. तांदूळ अजिबात तुटले नाही पाहिजे इतके अगदी हलक्या हाताने मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे. त्यानंतर सर्वात शेवटी आपण इथे 1 चमचा लिंबाचा रस वापरत आहोत. त्यामुळे हा भात अगदी मोकळा सुटसुटीत होतो आणि त्याशिवाय चवही ह्या भाताला अप्रतिम अशी येते. हा लिंबाचा रस घातल्यावर लगेचच पुन्हा चमच्याने अशा प्रकारे एकजीव करून घेऊया. त्यानंतर कुकरचे झाकण लावूया आणि कुकरच्या 2 शिट्या करून घेऊया. कुकर लहान आहे त्यामुळे मी कुकरच्या 2 शिट्या करून घेत आहे. जर कुकर मोठा असेल तर फक्त एका शिटीमध्ये हा भात पूर्णपणे तयार होतो. आता गॅस मीडियम ठेवून कुकरच्या 2 शिट्या करून घेऊया. पाहू शकता कुकरची 1 शिटी झाली आहे. अशाच प्रकारे दुसरी शिटी आपण करून घेऊया. दुसरी शिटी करून घेतल्यावर लगेचच गॅस बंद करूया आणि कुकरची वाफ जाऊ देऊया. त्यानंतर आपण गरमागरम भात जेव्हा आपण ही आमरस थाळी सर्व करणार आहोत तेव्हा अगदी व्यवस्थितपणे सर्व करणार आहोत. आता छोलेची भाजी बनवण्यासाठी इथे गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे. 2 चमचे तेल घालूया. तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तेल गरम करून घेतल्यावर चमचाभर जिरे घालूया. त्याचबरोबर इथे मी काही खडे मसाले घेतले आहेत. त्यामध्ये 4 ते 5 लवंगा, 4 ते 5 इथे मिरे घेतले आहेत, 1 तमालपत्र घेतलं आहे आणि 1 मोठी मसाला वेलची घेतली आहे. हे खडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. आता फोडणीमध्ये खडे मसाले व्यवस्थितपणे परतून घेतल्यावर आणि तडतडल्यावर लगेचच आपण त्यामध्ये जी कांदा, टोमॅटो, आलं आणि लसूणची पेस्ट घालूया आणि व्यवस्थितपणे साधारणतः 2 ते 3 मिनिटे एकजीव करून घेऊया. फोडणीमध्ये जी आपण पेस्ट घातली आहे त्याचा पूर्णपणे उग्रपणा निघून जावा इतपत आपण ही पेस्ट व्यवस्थितपणे परतून घेणार आहोत. साधारणतः 2 ते 3 मिनिटांनंतर थोडासा उग्रपणा गेल्यावर लगेचच आता आपण 1 मोठा चमचा आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घालूया. हिरव्या वाटणाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. इथे मी 1 मोठा चमचा हिरवे वाटण वापरत आहे. आता हिरवे वाटण घातल्यावर त्याचाही कच्चेपणा व्यवस्थितपणे निघून जावा यासाठी 2 ते 3 मिनिटे आपण कांदा टोमॅटोच्या पेस्टबरोबर अशा प्रकारे परतून घेऊया. गॅस इथे मिडियमच ठेवायचा आहे. दोन्ही जिन्नस व्यवस्थितपणे मी परतून घेतले आहेत. आता लगेचच आपण ह्या स्टेजमध्ये पावडर मसाले ॲड करूया. त्यामध्ये 1 मोठा चमचा घरगुती मसाला, पाव चमचा हळद, 1 मोठा चमचा आपण धणेपूड, गरम मसाला पाव चमचा आणि लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट इथे मी घेतले आहे. हे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता मसाले आपण ग्रेव्हीमध्ये घातल्यावर पुन्हा 1 ते 2 मिनिटे अशा प्रकारे परतून घेऊया. आता ह्या ग्रेव्हीला अगदी व्यवस्थितपणे तेल सुटावे आणि व्यवस्थित शिजावी
यासाठी मी कढईवर झाकण ठेवत आहे आणि गॅस थोडी कमी करून साधारणतः 3 ते 4 मिनिटे आपण ही ग्रेव्ही व्यवस्थितपणे शिजवून घेणार आहोत. म्हणजे त्याचा कच्चेपणा आणि पावडर मसाल्याचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जाईल. साधारणतः 4 ते 5 मिनिटानंतर पाहू शकता ग्रेव्ही अगदी व्यवस्थित शिजली आहे आणि वरती तेलही सुटले आहे. म्हणजे ग्रेव्ही अगदी व्यवस्थित शिजली आहे आणि त्याचा कच्चेपणाही गेला आहे. लगेचच शिजवून घेतलेले आपण 1 वाटी छोले घालूया. छोले शिजवून घेत असताना त्यामध्ये मी चिमूटभर हळद घातली होती आणि चवीनुसार मीठ घातले होते. आता ग्रेव्हीच्या अंदाजानुसार आपण इथे लगेचच चवीनुसार मीठ घालूया. इथे मीठ घालताना अगदी बेतानेच घालायचे आहे, कारण आपण जेव्हा छोले व्यवस्थितपणे शिजवून घेतले तेव्हा त्यामध्ये मीठ मी घातले होते. आता भांड्यावर झाकण ठेवूया आणि हे छोले 5 मिनिटे शिजवून घेऊया. आता छोलेची भाजी तयार होईस्तोवर आपण इथे भजीसाठी तयारी करून घेऊया. भजीचे मिश्रण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मिक्सरचे भांडे घेतले आहे. 1 वाटी भिजवून निथळून घेतलेले इथे मी तूर डाळ आणि मूग डाळ घेतली आहे. अर्धी वाटी आपण दोन्ही जिन्नस घेतले आहेत. आता डाळ भिजवून घेतल्यावर साधारणतः 1 तास डाळ भिजवून घेतली आहे. त्यातील पाणी पूर्णपणे मी काढून घेतले आहे. डाळ भिजवून घेत असताना अगदी व्यवस्थितपणे भिजवून घेतल्यावर त्यातील पाणी काढून घेण्यापूर्वी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. आता डाळ आपण मिक्सरच्या भांड्यात घातली आहे. लगेचच बाकीचे जिन्नस त्यामध्ये ॲड करूया. प्रथम आपण अर्धा इंच लगेचच आले त्यामध्ये घालूया. आल्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथे मी जी राहिलेली हिरवी पेस्ट आहे तीही आपण इथे वापरत आहोत. म्हणजे अगदी चटपटीत अशी ही भजी तयार होते. आता लगेचच त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया. चवीनुसार मीठ म्हणजे अंदाज घेऊनच आपण ह्या इथे मीठाचा वापर करत आहोत. त्यानंतर पावडर मसाल्यांमध्ये इथे मी लाल तिखट, हळद, त्याचबरोबर धनेपूड आणि जिरेपूड घेतली आहे आणि अख्खे जिरेही घेतले आहे आणि पाव चमचा हिंगही वापरत आहे. आता हे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर आवश्यकतेनुसार इथे पाण्याचा वापर करायचा आहे आणि अगदी दरदरीत म्हणजे थोडेसे रवाळ असे हे मिश्रण वाटून घ्यायचे आहे. डाळ वाटून घेत असताना मिक्सर चालू बंद करतच अगदी व्यवस्थितपणे वाटून घ्यायचे आहे. पाहू शकता परफेक्ट आपण डाळीचे मिश्रण तयार करून घेतले आहे. आता ते आपण एका भांड्यात काढून घेऊया. अशा प्रकारे भजीसाठीचे मिश्रण आपण तयार करून घेतले आहे. हे मिश्रण अगदी अशा प्रकारे आपण भांड्यात काढून घेतल्यावर आता भजीला कुरकुरीतपणा यावा यासाठी इथे मी पाव वाटी रोजच्या वापरातील तांदूळाचे पीठ वापरत आहे. आता अगदी व्यवस्थितपणे हे मिश्रण एकजीव करून घेऊया आणि परफेक्ट असे भजीसाठीचे मिश्रण तयार करून घेऊया. पाहू शकता परफेक्ट असे भजीचे मिश्रण तयार झाले आहे. आता लगेचच ते आपण बाजूला ठेवूया आणि छोलेची भाजी तयार झाली आहे की नाही ते पाहूया. पाहू शकता छोलेची भाजी अगदी परफेक्ट अशी तयार झाली आहे. आता गॅसवरून ती उतरूया आणि बाजूला ठेवूया. लगेचच आपण पुऱ्या बनवायला घेऊया. पाहू शकता जे पुऱ्यासाठी आपण जे पीठ मळून घेतले होते ते अगदी परफेक्ट फुलले आहे आणि घट्टसर झाले आहे. म्हणजेच रवा त्यातील व्यवस्थित फुलला आहे. लगेचच आता आपण पुऱ्या बनवायला घेऊया. प्रथम आपण पिठाचे गोळे तयार करून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठे छोटे जसे तुम्हाला हवे आहेत त्याप्रमाणे पिठाचे गोळे तयार करून घेऊ शकता. आता पिठाचे गोळे तयार करून घेतल्यावर लगेचच पुऱ्या लाटायला घेऊया. त्यासाठी प्रथम आपण तेलामध्ये गोळा व्यवस्थितपणे अशा प्रकारे गोळून घेतल्यावर हलक्या हाताने पुरी लाटून घेऊया. पाहू शकता परफेक्ट पुरी मी लाटून घेतली आहे. अशाच प्रकारे सर्व पुऱ्या मी व्यवस्थितपणे लाटून घेत आहे. लगेचच आपण त्या तळून घेऊया. त्यासाठी आधीच मी इथे गॅसवर एकाकडे तेल तापत ठेवले आहे. तेल तापले आहे की नाही ते चेक करण्यासाठी अशा प्रकारे पिठाचा गोळा त्यामध्ये घालायचा आहे. लगेचच वर येत आहे म्हणजे तेल अगदी व्यवस्थितपणे तापले गेले आहे. आता त्यामध्ये हलक्या हाताने अशा प्रकारे पुरी सोडूया आणि अगदी व्यवस्थितपणे वरती आल्यावर लगेचच दोन्ही बाजूनी अगदी एक समान रंगावर पुरी तळून घेऊया. पाहू शकता टम्म फुगलेली पुरी तयार झाली आहे. अशाच प्रकारे अजून एक पुरी तुम्हाला तळून दाखवते आहे. पुरी अशा प्रकारे हलक्या हाताने सोडल्यावर वरती लगेचच येते. एक बाजू व्यवस्थितपणे सेट करून घेतल्यावर आणि भाजली गेल्यावर लगेचच दोन्ही बाजूनी एक समान रंगावर पुऱ्या तळून घेऊया. पाहू शकता अगदी परफेक्ट दुसरीही पुरी तयार झाली आहे आणि तीही टम्म फुगलेली.
अशा प्रकारे पुऱ्या व्यवस्थितपणे तळून त्यातील तेल निथळून घेऊया. आता लगेचच गरमागरम तेलात जे भजीचे मिश्रण आपण तयार करून घेतले आहे ते अशा प्रकारे व्यवस्थितपणे ढवळून घेतल्यावर हाताने छोट्या छोट्या भज्या आपण अगदी व्यवस्थितपणे ह्या गरमागरम तेलात सोडूया. इथे मी हाताचा वापर करत आहे, तुम्ही चमच्याचाही वापर करू शकता. अगदी छोट्या छोट्या भज्या आपण इथे तेलात सोडत आहोत, त्यामुळे अगदी आतपर्यंत त्या भाजल्या जातात आणि परफेक्ट कुरकुरीत अशा भाजल्या जातात. भजी भाजून घेत असताना गॅस इथे मिडियमच ठेवायचा आहे. एक बाजू सेट झाल्यावर आलटून पालटून एक समान रंगावर भज्या अशा प्रकारे भाजून घ्यायच्या आहेत. भजी आपण डाळीची बनवत आहोत, ती आतपर्यंत शिजावी यासाठी मी छोट्या छोट्या भज्या तयार करून घेत आहे. इथे कांद्याचा मी अजिबात वापर केला नाही आहे. जर कांद्याचा वापर करायचा असेल तर तुम्ही एक कांदा इथे वापरू शकता. आता भजी एक बाजू सेट करून घेतल्यावर लगेचच आलटून पालटून गोल्डन कलर येईस्तोवर एक समान रंगावर तळून घेऊया. पाहू शकता परफेक्ट भजी तयार झाली आहे. आता अशाच प्रकारे सर्व भज्या तळून घेऊया. पाहू शकता सर्व भज्या मी तळून घेतल्या आहेत. लगेचच आता आपण गरमागरम ही जी आपण आमरस थाळी तयार करून घेतली आहे अक्षय तृतीया निमित्त लगेचच सर्व करूया. प्रथम आपण मसाले भात अशा प्रकारे घालूया. त्यानंतर आमरस थंडगार इथे मी सर्व करत आहे आणि जो गरमागरम आपण छोलेची भाजी तयार करून घेतली आहे ती आपण अशा प्रकारे सर्व करूया. त्यानंतर ज्या भज्या आपण तयार करून घेतल्या आहेत त्या आवश्यकतेनुसार प्लेटमध्ये घालूया. त्यानंतर गरमागरम पुरी जी टम्म फुगलेले आहेत त्याही आपण लगेचच सर्व करूया. अशा प्रकारे अगदी सात्विकतेने परिपूर्ण आणि चविष्ट अशी आपण थाळी तयार करून घेतली आहे. अशा प्रकारे बघताक्षणी खावीशी वाटणारी अशी आमरस थाळी आपण तयार करून घेतली आहे. तुम्ही अशाच प्रकारे येणाऱ्या अक्षय तृतीयेला आमरस थाळी बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. रेसिपी आवडल्यास नम्रताज रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.